नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप की तुम्ही ठीक असाल. मी विक्रम बटवाल. आजच्या आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, काही गेल्या दिवसापासून आपली तब्येत ठीक नाही आहे. थंडी, ताप, सर्दी वगैरे चालू आहे. आता काल डॉक्टरकडे जाऊन आलो, इंजेक्शन वगैरे घेतलं, गोळ्या वगैरे घेतल्या, तर जरा तो कुठेतरी तब्येत ठीक आहे. आणि दुसरं कारण म्हणजे ओला उबेरचे जे रेट आहे ते बघून सुद्धा कुठंतरी एक नर्वसपणा जाणवतोय. तर करूया आता आपण आता जस्ट आपण चालू केलेली आहे आणि आता वाजलेले आहे 11. कारण तब्येत डाऊन आहे. काल इंजेक्शन वगैरे घेऊन आलो डॉक्टरकडे जाऊन, त्याच्यामुळं थोडंसं जरा आज बरं वाटतंय. तर डॉक्टरकडे गेल्यानंतर 500 रुपये कुठेच जात नाही, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि कॅब चालक कुठंतरी आपला 4 ते 5 तास कमवतो, तर त्यावर कुठंतरी 500-600 रुपये त्याच्या पत्रात पडतात. ठीक आहे, आता काय हे वारंवार सांगून पण आपल्या बोलून काय उपयोग नाही. सारखं ते सरकारला सुद्धा कळतं आहे, पण ते कुठंतरी काहीतरी त्यांची मनमानी चालू आहे. ठीक आहे, चालू द्या, किती दिवस चालते ते पण आम्ही बघणार आहे. तर मित्रांनो, आता मी एक ट्रिप उचललेली आहे कल्याण ईस्टवरून सिंडिकेट. 170 रुपये होती. ठीक आहे, बऱ्यापैकी आहे आणि तुम्हाला दाखवतो नंतर. तर चला आता मी निघतो. आणि कस्टमरचा देखील फोन आलेला, तुमची ऑर्डर चुकली. ओके, हॅलो. हां, बोला ना मॅडम. हां, येतो मी 5 मिनटामध्येच येतो. हां, ओके. हो चालेल, ठीक आहे. तर मित्रांनो, आपल्याला आपली फर्स्टच राईड होती आणि फर्स्ट राईडमध्ये तुम्ही बघितलं असाल, कल्याण ईस्ट कोळशेवाडीतून आपण पिकअप केलं त्या कस्टमरला आणि कल्याण वेस्ट सिंडिकेट या ठिकाणी आपण आलेलो आहे. आणि फेअर कलेक्ट 176 रुपये दाखवत होता आणि 139 रुपये म्हणजे अर्निंग झालेली आहे. आणि टिप्स 30 रुपये आणि GST 6.95. तर GST 6 रुपये घेतलेलं आहे, टिप्स 30 रुपये, 139 रुपये अर्निंग झालेली आहे. म्हणजे टोटल आपल्याला मिळालेलं आहे 176 मधून 169 रुपये मिळालेले आहे. ही होती आपली फर्स्ट राईड. आता पुढची राईड आपल्याला कोणती येणार आहे ते आपण बघूया. ठीकठाक होतं, 3 किलोमीटरला. माऊली बसले स्टेरिंग वरती. आता गाडी काय सुजाट पळती नुसती. हा कसला रेट आहे? हा कसला आहे माहिती आहे? सकाळी पिकअप घेऊन जायचं. तर मित्रांनो, या ठिकाणी आता आम्ही आलो. पुढे घनसोल येणार आहे. तर घनसोल या ठिकाणी आलो होतो आणि चाललंय आमचा विचार कंपनीला वगैरे गाडी लावण्याचा. तर आता सरांशी आम्ही भेटलोय. गाडी बघा कसा चालू आणि हा बघा गाडी कसा चालत. ठार मारे तुला ठार तो. हळू घे जरा. पागल गाडी काढून समोर साहेबाला कट मारता शांत राहा. तू पळवतोय का? त्यांची चालू आहे का? उतरला का डायरेक्ट मग दुसरी गाड्या बोल ना. त्याच्यामध्ये आम्ही कंपनी बघायला झालेलो आहे. बोल ना. हा, नाव आहे का भंगी आहे? तर मित्रांनो, हे जे महाराज आहे, माऊली आहे, ते आता स्टेरिंग वरती बसले. तर कसं आहे बघा. आणि जेव्हा ते स्वतः गातात, भजन करतात, ते स्वतः गायक आहे बघा. त्यांचा आवाज आहे ना, खरंच खूप सुंदर आहे. एक नंबर आहे, एक नंबर. ऑलराऊंडर माणूस आहे. गाडी पण चालवतो, ट्रॅव्हलिंगला पण आहे आणि भजन कीर्तन वगैरे सगळं हँडल करतो. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघालच. तर एक ट्रिप मारली मी, तर आपण कमावले त्याच्यामध्ये 170 रुपये, सॉरी 160 रुपये आय थिंक, असं काहीतरी आहे.
तर एक ट्रिप नंतर मी मग ते बंद केलं, कारण ट्रिपच पडत नव्हत्या. त्याच्यामुळं मग मित्रांनी फोन केला आणि त्याचं असं मत होतं की आपण कंपनीला लावूया, कारण आता खूप कंटाळा आलेला आहे ओला उबेर हे सर्व करून. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती हवा तसा रेट भेटत नाही आणि कंपन्यांची देखील मनमानी चालू आहे. तर हे सर्व गोष्टी विचारात घेऊनच आम्ही हा पाऊल टाकतोय. तर कंपनीला गाडी लावण्यासाठी आम्ही सरांनी आम्हाला कंपनीच्या सरांनी आम्हाला बोलवलं होतं आणि त्याच्यानंतर आम्ही दुपारी गेलो, त्यांच्याबरोबर चर्चा वगैरे केली आणि फायनली आम्ही अटॅच करणार आहे असा निर्णय घेतला आहे. मग ते आता बघूया सोमवारी. तर त्यांना सांगितलं, आम्ही डेट दिलेली आहे सोमवारपर्यंत आम्ही तिघा चौघांची गाडी आम्ही अटॅच करू म्हणून. तर मापेला गेलो होतो, तर ते सर्व प्रोसेस झालेली आहे. फक्त डॉक्युमेंट वगैरे त्यांनी मागितले, ते डॉक्युमेंट आपल्याला द्यावं लागेल. तर त्या आम्ही बोललो त्यांना सोमवारी आम्ही डॉक्युमेंट वगैरे देतो आणि लगेच आम्ही मंगळवारपासून चालू करतो आम्ही. तर ओलाचं तुम्हाला तर माहितीच आहे, ओला उबेर तर बायकआउट झालेलं आहे, उबेरला तर बाहेर फेकला गेला आहे आणि खरंच फेकलाच पाहिजे. त्याच्यावरती महाराष्ट्रामध्ये बॅन केला पाहिजे उबेरला. आणि राहिला प्रश्न ओला आणि रॅपिडोचा, तर हे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे, हे याच्यामध्ये हे अल्गोरिदम सारखं आहे मित्रांनो, लक्षात घ्या. मार्केट कधी डाऊन होणार कधी उंचावणार हे यांचा बिझनेस माइंड आहे आणि हा बिझनेस आहे त्यांचा, ते सतत चालू राहणार आहे मार्केटमध्ये. पण माझी एक अशी माझा असा वैयक्तिक विचार आहे की तुम्ही देखील कंपनीला लावा, जेणेकरून कमीत कमी कंपनीला गाडी लावल्यानंतर तुमचं घर तरी चालेल. या हिशोबाने तुम्ही कुठंतरी विचार करा आणि नक्कीच या फील्डमध्ये उतरा तुम्ही. कोणी लगेच असं शिकून येत नाही. आता आमचं पण पहिलीच वेळ आहे कंपनीला गाडी वगैरे लावायची आणि तो अनुभव कसा असणार आहे ते आपल्याला पुढं कळेलच. तर तुर्तास आता मी इथेच थांबतो. भेटू आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.